नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी अश्विन लोहाटे. आज आपण हे देशमुख साहेबांच्या शेतामध्ये आलेलो आहेत. यांची मागच्या वर्षी हळद होती आणि या हळदीला आपण या ठिकाणी ट्रीटमेंट केलेली होती. त्यांच्या प्रत्यक्ष आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आपले प्रोडक्ट वापरून यांना काय फायदा झाला, काय त्यांना रिझल्ट आलेले. तर भाऊ, पहिले तुमचा परिचय द्या. नमस्कार, मी व्यंकटेश भगवानराव देशमुख, राहणार झरी, तालुका जिल्हा परभणी. तर पूर्ण क्षेत्रात 4 एकर आहे, पण सध्या 2 एकर काढणी चालू आहे. तर माझ्या शेतामध्ये यायचे जेव्हा मी प्रोडक्ट वापरायला सुरू केले तेव्हा माझ्या प्रमाणे गेल्या वर्षी जे कीड होती त्या वर्षी कीड नाही, काही नाही, पूर्ण एकदम माल फ्रेश आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त हे आहे. तर याचे प्रोडक्ट वापरून समजा मी पुढच्या वर्षीचे जे माझं प्रमाण आहे तर ते मी 5 एकर करणार. बरं, तर यावर्षी समजा जसं आजूबाजूच्या लोकांच्या हळदीमध्ये आणि आपल्या हळदीमध्ये काय फरक वाटते? माझ्या आजूबाजूचे जे शेतकरी आहेत त्याचे ते एकरभर शेती म्हणजे सरला मी आज दाखवला मी एक डेमो एका एकराचा. त्याच्यामध्ये कमीत कमी आहे ना 1-2 गाड्या माल आहे, बैलगाडी समजा. तर सरला ते पण दाखवलं आणि त्याच्यानंतर माझ्या प्लॉट मध्ये घेऊन आल्यावर सरला ते पण दाखवले की सरचे प्रोडक्ट वापरायचे मला किती फरक पडा किती नाही. डायरेक्ट 4 जण शेतकरी जरी येऊन बघितले तरी पण ते पूर्ण हे आहे. बरं, आज आपल्याला समजा आपल्या हळद आजूबाजूच्या लोकांनी पाहिली हा. आणि आपल्याला बेण्याची डिमांड किती आहे? तर आता जे एवढं काढलेलं आहे, हे तर फक्त ते हे आहे. आता इथून पुढे जे 2 एकर जे काढणार आहे ते माझं पूर्ण बेण्यासाठी आहे. बेण्यासाठी जाणार. कारण की त्यांनी 4 जणांचे पाहून आले तर 4 जणांचे पाहिल्यानंतर माझी हळद पसंत केली, कारण की हिला कीड नाही, काही नाही. बरोबर आणि आहे. सगळं डेव्हलपमेंट साठी हे कारण आपण चांगल्या क्वालिटीचं बेणं निवडतो आणि हा. प्रत्यक्ष असते की आपण चांगलं बेणं घ्या. ते बरं, आता घ्या. एकरी काय ॲव्हरेज येईल असं अपेक्षित आहे समजा? एकरी समजा याला आता घेतलं समजा 7-7 ट्राल्या एकरी निघायल्या. बरोबर. हा. म्हणजे जवळपास 35 क्विंटलच्या वर हो, जाते जाते. ॲव्हरेज 100% जाते. हो. तर यावर्षी वर्ष खराब होतं, सड भरपूर प्रमाणात होती. अति पावसामुळं या ठिकाणी सडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होता, सोबतच हुमणी अळीचा प्रादुर्भाव होता. तर आपण आपल्या कंपनीचे कोणते प्रोडक्ट वापरले होते? ते आलगिरी थाला अलगरे आणि थाला. थाला बरोबर. तर मिझुशी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून आज आपण झरी या ठिकाणी आलेलो होतो आणि हळदीमध्ये खूप सुंदर रिझल्ट आपल्या प्रोडक्टचे येतात. येणाऱ्या वर्षी आवर्जून तुम्ही आमच्या संपर्कात राहा किंवा आमच्या कंपनीचे जे काही प्रोडक्ट असतील तुम्ही एकदा अनुभव घ्या. नक्कीच तुम्हाला या ठिकाणी हळद पिकामध्ये आणि इतरही पिकामध्ये तुम्हाला फायदा झालेला नक्की पाहायला मिळेल. धन्यवाद.